नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. मी अखिलेश मारुतराव सरोदे, राहणार वार्ड क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 6, मोवाड. आपल्याच घरा शेजारी ही जी गिरणी आहे, हो, माझ्याच घरा शेजारी म्हणजे माझ्या प्लॉटला भिंतीला लागूनच ही बेकायदेशीर पीठ व मिरची गिरणी मागील 4-5 महिन्यापासून म्हणजे डिसेंबर पासून सुरू आहे. आणि अशा गिरणीला आपल्या ह्या नगर परिषद क्षेत्रामध्ये हे क्षेत्र जे आहे, हा जो एरिया आहे, हा संपूर्णतः नगरपालिकेनं निवासीसाठी दिलेला आहे. आणि निवासी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे हे उपद्रवी व्यवसाय, म्हणजे उपद्रवी व्यवसाय यासाठी म्हणत आहोत की याच्यापासून निघणारा धूळ, निघणारा आवाज आणि या धुळीमुळे, आवाजामुळे आणि ते तिखट दळताना जे धूळ आपल्या इथे येतो तेव्हा आपल्याला फुफ्फुसाचे रोग होण्याचे चान्सेस आहे. आणि आम्हाला दरवाजे खिडक्या बंद करून राहावं लागते. आणि माझं मत असं आहे की या निवासी क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्याच घरी स्वतःच आपण जर शांततेनं राहण्यासाठी जर ह्या इतक्या मोठ्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रार घेऊन पाळपीट करत उन्हातानामध्ये मला जा लागत असेल, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे प्रशासनाविरुद्ध. नगर परिषदेकडे तक्रार केली असेल तुम्ही, काय सांगण्यात आलेलं आहे? नगर परिषदेकडे माझ्या वडिलांनी मागील 27 फरवरीला, मी तारखेसहित सांगतो, 27 फरवरीला प्राथमिक तक्रार दिली. त्याच्यानंतर 13 मार्चला स्मरणपत्र सुद्धा दिलं. त्याच्यानंतर 20 मार्चला कारवाई करा, काहीतरी आम्हाला न्याय द्या, याबद्दल आम्ही तक्रारी केल्या. पण तक्रारी करताना आम्हाला माननीय मुख्याधिकाऱ्यांनी हेच सांगितलं का नाही, मी करतो, आज करू, उद्या करू, परवा करू, मग नोटीस जाहीर करतो, हे करतो, ते करतो. पण आम्हाला आता त्रास होत आहे, उन्हाळ्यामुळे जास्तच त्रास होत आहे आणि दरवाजे खिडक्या बंद करून राहावं लागत आहे. आणि आम्ही सगळे सुशिक्षित लोक, अभ्यास करणारे आमचे लहान छोटे मुलं, 2 वर्षाचा माझा मुलगा आहे, मिरची दळत असताना तो खोकलू खोकलू परेशान होते. आता माझ्या वडिलाचं वय 70 वर्ष आहे. त्या पिठाच्या त्या 10 SP लोड असलेली जे मोटर चालतात त्याच्यामुळे कंपन तयार होते. त्या कंपनामुळे हृदयाचे रोग निर्माण होण्याचे चान्सेस आहे. म्हाताऱ्या लोकांना, लहान मुलांना हे असे व्यवसाय हे चालवावे, पण एकदम म्हणजे नियमानुसार चालवावे. हे नियमबाह्य आहे. कुठली परमिशन नाही घेतली, काही नाही घेतली, कोणाला विचारलं नाही. म्हणजे हिला NOC वगैरे नाही का? नगर परिषद कार्यालयातून आम्हाला सरळ सरळ सांगितलं आहे की आम्ही कुठल्याच प्रकारची परमिशन दिलेली नाही. आणि मी स्वतः माहिती घेतली, माझ्याकडे आहे त्याचं प्रूफ. त्यामध्ये पण आहे की नगर परिषदने कुठल्याच प्रकारची NOC दिली नाही. आणि अशा प्रकारचे मी थोडस अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की या प्रकारचे व्यवसाय सुरू करत असताना स्थानिक राहणाऱ्या आजूबाजूच्या घरांचं संमतीपत्र घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना त्रास होणार नाही याची उपाययोजना करणं गरजेची आहे. पण इथे तर मला असा प्रकार दिसतो आहे की त्रास तर होऊ द्यायचा नाही, जाणून द्यायचा, असा प्रकार इथे माझ्या निदर्शनास येऊन राहिला. आणि कसं आहे, मला म्हणजे हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, नगर परिषद कार्यालय, तहसीलदार साहेब, पोलिसांना सुद्धा मी विनंती केली आहे. आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सुद्धा मी अर्ज दिला. त्यानंतर त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटलो आणि काय म्हणते बा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुद्धा मी याची तक्रार दाखल केली आहे. तरी मला कुठल्याच अधिकाऱ्यानं अजूनपर्यंत समाधानकारक मला न्याय मिळून राहिलेला नाही. आता न्याय मिळून राहिले नाही, आता स्वतःच्याच घरी शांतता आणि सुव्यवस्थेनं राहण्यासाठी जर न्याय मागा लागत असेल, आता इथून कुठे जावं असा प्रश्न निर्माण होऊन राहिला. आणि मी इथून बाहेरगावी नोकरी करतो. मी आठवड्यातून 1-2दा जाणं करतो. मला तिकडे माझ्या परिवाराची चिंता राहते. असं वाटते की आपल्या या घरी सुखी समृद्ध गाव आहे आपलं, त्या गावामध्ये शांततेनं राहून राहिले, परंतु काही हे दिसत नाही. असं काय कारवाई करतो, अधिकारी सांगतात की कारवाई करतो करतो म्हणून टाळावून देतात. आणि आम्ही घरी आलो की दुसऱ्या दिवशी असं वाटते, अपेक्षा राहते का नाही करतोय, कारवाई होईल बा, काहीतरी समाधानकारक होईल, पण असं काही दिसून राहिलेलं नाही. तर हे होते तक्रारकर्ता. यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा जिल्हाधिकारी असो किंवा स्थानिक नगर परिषद असो, यांच्याकडे 2 ते 3दा तक्रार करून सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही आहे. विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, मोवाड.